मंडळी, दक्षिण भारताच्या आमच्या ट्रिपच्या या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। यामध्ये पहिल्यांदा आपण जाणार आहोत बेलवडीपासून 250 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आणि कोल्हापुरातून साधारणतः 700 किलोमीटरवरती असणाऱ्या भारतातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहरांपैकी एक म्हणजेच म्हैसूरमध्ये। मंडळी, कोल्हापुरात उटीकडे जाताना आपण मधले 2-3 स्टॉप घेतच जायला पाहिजे, कारण हे लांबचं अंतर आणि हे स्टॉप घेताना आम्ही पहिल्यांदा शिमोग्याला थांबलो, त्यानंतर हळेबीडची मंदिरं, जी पुरातन मंदिर आहेत, ऐतिहासिक मंदिर आहेत, हम्पी बदामीच्या आधी जी मंदिरं पाहायला हवीत अशी मंदिरं पाहिल्यानंतर आता सध्या आम्ही म्हैसूरमध्ये आहोत आणि आपल्या पाठीमागे हा म्हैसूर पॅलेस। खूप सुंदर ठिकाण आहे। मुळातच ही सिटी सुंदर आहे, ब्युटिफुल आहे, स्वच्छ आहे। हा परिसर तर स्वच्छच आहे, सिटी सुद्धा स्वच्छ आहे आणि हा पॅलेस बघण्यासाठी 150 रुपयाचं तिकीट आहे, परंतु वर्थ इट आहे, कारण आतमधलं राजांच्या काळातलं सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी असणं बघायला मिळते आणि हा त्याचा परिसर। याच्याच जवळ सगळी काही ठिकाणं आहेत, रेल्वे म्युझियम आहे, वॅक्स म्युझियम आहे, चर्च, जे भारतातलं सर्वात उंच चर्च आहे, तेही पाहायला मिळेल। मित्रांनो, उटीच्या या आमच्या ट्रिपमध्ये म्हैसूरचं 1 दिवसाचं आमचं प्लॅनिंग होतं, परंतु या शहराचं सौंदर्य पाहून आम्ही 2 दिवस इथं मुक्काम वाढवला। यावेळी आम्ही पहिल्यांदा भेट दिली ती म्हैसूरची खरी ओळख असणाऱ्या भव्य म्हैसूर पॅलेसला। हा म्हैसूर पॅलेस दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी पाहताना डोळे दिपून जातात, इतका भव्य, दिव्य आणि अप्रतिम आहे। याचा इतिहास सांगायचं तर अंबाविलास नावाचा हा राजवाडा 1897 मध्ये जुना लाकडी वाडा आगीत जळून खाक झाल्यानंतर ब्रिटिश वास्तुकलाकार हेन्री इर्विन यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने बांधण्यात आला आणि याचमुळे या राजवाड्याचं जे बांधकाम आहे ते इंडो सार्सोनिक शैलीतलं आहे। विकेंडला किंवा सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये संध्याकाळी 120 रुपये तिकीट दिल्यानंतर आपण रात्रीची जी रोषणाई आहे, या राजवाड्याची प्रसिद्ध रोषणाई, तीही पाहायला मिळते। दिवसा इथं तिकीट 150 रुपयाच्या आसपासचं आहे। या राजवाड्याची भव्य दिव्यता डोळ्यात भरून घेतल्यानंतर इथूनच जवळ असणाऱ्या आशियातील सर्वात उंच चर्चपैकी एक असणारं आणि निओगोथिक शैलीत बांधलेलं भव्य सेंट फिलोमिना चर्च पाहायला आम्ही गेलो। मित्रांनो, माझ्या पाठीमागे दिसतोय हा भारतातील सर्वात उंच चर्च म्हैसूरमध्ये आहे। म्हैसूर पॅलेस बघितल्यानंतर शेजारीच वॉकिंग डिस्टन्सवरती असणारा हा चर्च आता आपण आतमधलं पाहणार आहोत। आणि यानंतर तिन्ही संजेला आम्ही प्रस्थान केलं ते म्हैसूर शहराचे रक्षक दैवत असणाऱ्या आणि शहरापासून अवघ्या 13 किलोमीटरवरती असणाऱ्या चामुंडा हिल्सला। मंडळी, माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो म्हैसूरची कुलदेवी चामुंडेश्वरीचं मंदिर, चामुंडा हिल्स, जे इथलं प्रसिद्ध टेकडी आहे। इथून म्हैसूरचं विहंगम दृश्य तिन्ही संजेला दिसतं। आता आम्ही सूर्य मावळतीच्या वेळेला आलोय, आता याच्या पाठीमागेबरोबर सूर्य आहे आणि याच ठिकाणी महिषासुराचा वध केला होता, म्हणून महिषासुर मर्दिनीने त्याच्यावरच म्हैसूर हे नाव पडलं, ही आख्यायिका आहे। चामुंडा हिल्स वरती असणाऱ्या या चामुंडेश्वरी मंदिराची आणि त्याची भव्य दिव्यता पाहिल्यानंतर इथूनच जो घाट लागतो, या घाटामध्ये आम्ही तिन्ही सांजेची वेळ घालवली, कारण इथून म्हैसूर शहराचं जे दिसणारं विहंगम दृश्य आहे ते पाहण्यासारखं आहे। म्हैसूरच्या प्रसिद्ध चामुंडा हिल्स वरती सध्या आपण आहोत। हा सनसेट पॉइंट आहे, म्हैसूर शहर दिसते म्हैसूर पॅलेस आहे आणि याच्या शेजारी तो जे प्रसिद्ध नंदी आहे 1 किलोमीटर अंतरावरती, तर आपण तिथं जाणार आहोत। ही आहे चामुंडा हिल्सवर विराजमान असलेली नंदीची भव्य मूर्ती। या मूर्तीची निर्मिती इसवी सन 1659 मध्ये म्हैसूरचे महाराज दोड्डा देवराज वडेयार यांच्या काळात झाली। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही भेट दिली ती इथंच जवळ असणाऱ्या रेल्वे म्युझियमला। मंडळी नमस्कार, सध्या आपण म्हैसूर मधल्या प्रसिद्ध रेल्वे म्युझियम मध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हे एक जुनं इंजिन, त्याची चाकं जवळजवळ माझ्या एवढी उंचीची आहेत जर जवळ गेलो तर, आणि इतकं सुंदर म्युझियम आहे, फार छान पद्धतीने मांडलेलं आहे। रेल्वेची संपूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला मिळते, रेल्वेच्या इतिहासापासून, म्हणजे भारतातल्या रेल्वेच्या इतिहास। मित्रांनो, 1979 मध्ये स्थापन झालेलं हे संग्रहालय भारताच्या समृद्ध आणि वैभवशाली रेल्वे प्रवासाचा जिवंत दस्तऐवज आहे। इथे प्रवेश करताच आपलं स्वागत करतात ते जुन्या काळातील देखणं वाफेचं इंजिन आणि अत्यंत दुर्मिळ मानले जाणारं लाकडी रेल्वे डबे। या संग्रहालयाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे म्हैसूरच्या महाराजांचे सुप्रसिद्ध महाराणी सलून, ज्याचा अंतर्गत नक्षीकाम आणि राजेशाही सजावट पाहून डोळ्यांचं पारणं फिरतं। ब्रिटिशकालीन सिग्नल यंत्रणा, ऐतिहासिक तिकीटं आणि फोटोंचा दुर्मिळ खजिना भूतकाळात घेऊन जातो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारी छोटी टॉय ट्रेन आणि निसर्गरम्य परिसर या म्युझियमचं सौंदर्य आणखीनच वाढवतात। जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि भारतीय रेल्वेचा हा सुवर्णकाळ जवळून अनुभवायचा असेल तर म्हैसूरच्या या रेल्वे म्युझियमला नक्की भेट द्या।
रेल्वे म्युझियम मधल्या टॉय ट्रेन मध्ये असतो आम्ही बसलो आणि इथंच एवढ्यातच राऊंड मारणार 2 राऊंड्स. वाव. स्वच्छ सुंदर म्हैसूरची ही सफर आटपल्यानंतर आम्ही इथूनच 125 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ओटीसाठी प्रस्थान केला. हा प्रवास करताना वाटेत लागतं ते कर्नाटकच्या हद्दीतील बंडीपुरा अभयारण्य आणि त्याला लागून असणारं तमिळनाडूच्या हद्दीतील मधुमलाई व्याघ्र अभयारण्य. भारतातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी मानला जाणारा हा एक रस्ता आहे. अरे जंगली हत्ती. जंगली हत्ती. काय झाडी काय डोंगर. आता पुढे जाऊन काय हाटील असणार आहे उटीमध्ये. झाडावर पण बघा बरं का बिबट्या. हरणाचे कळप बघ ना. आधी इधर देखो. आजूबाजूला हिरवेगार घनदाट जंगल, निवांत फिरणारे वन्यजीव पाहत प्रवास करताना आपण एका वेगळ्याच जगात जातो. बांदीपुरा अभयारण्यातनं मधुमलाई अभयारण्यामध्ये सध्या आम्ही एंट्री केली. तमिळनाडू स्टेटमध्ये येते हे आता, कारण उटी तमिळनाडूमध्ये येते. आणि हाच तो रस्ता जगातला सगळ्यात सुंदर अभयारण्यात जाणारा रस्ता म्हणण्याची ओळख आहे. इथं थांबायला अलाउड नाही, परंतु आजूबाजूला सगळे प्राणी आपल्याला दिसतील. आणि हा टायगर रिझर्व आहे, त्यामुळे इथं वाघ आहेत. हरणांची संख्या तर खूपच आहे. आणि आता हत्ती आम्हाला शेजारून एवढ्या जवळून जंगली हत्ती बघायला मिळाला. ड्रायव्हिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे या रस्त्याला. आणि तो मी एकटाच फील घेतो, ही सगळी बाहेरचा फील घेतात मात्र. काय भर उन्हाळ्यातला हा सीन आहे, मे महिन्यातला. म्हणूनच साऊथची ट्रिप एकदा तरी करावी म्हणतात ना ते यासाठी. अरे प्रवासाचं सार्थक झालंय. म्हैसूरकडनं कर्नाटकातनं तमिळनाडूत एंट्री केल्यानंतर उटीकडे जाताना मधुमलाईचे जंगल लागतं. इथून मसनगुडी जो घाट आहे त्याच्या अलीकडे गाव लागतंय. तर तिथून पुढे कुणालाही अलाउड नाहीये गाडी घेऊन जायला. आणि फक्त 30 किलोमीटर अंतरावरती उटी आहे. तर तिथून परत येऊन परत 7 किलोमीटर अंतरावरनं पुढे जाऊन 70 किलोमीटरचं परत फेरी करावी लागते. एवढी अडचणीचं हे ठिकाण आहे. आणि फार ड्रायव्हिंग रिस्की आहे इकडलं, त्यामुळे परत पाठवतात सगळ्यांना. अलाउडच नाही बाहेरच्यांना. घाट आहे, स्थानिकांनाच फक्त जाता येत असेल. निसर्गातून जंगलातून जाणारा हा प्रवासच इतका आनंद देतो की आम्ही मधूनच पाठीमागे फिरलो आणि बंडीपुरा अभयारण्याच्या सुरुवातीलाच लागणाऱ्या एका रिसॉर्टवरती मुक्काम टाकला. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच अभयारण्यातनं उटीकडे प्रस्थान केलं. कर्नाटक मधून तामिळनाडू राज्यामध्ये प्रवेश करत आहोत. मित्रांनो, आता आम्ही निलगिरी पर्वत म्हणजेच ब्ल्यू माउंटेन्स मध्ये प्रवेश करत आहोत. याला निलगिरी पर्वत यासाठी म्हटलं जातं कारण या ठिकाणी नीलकुरुंजी नावाची झुडपं येतात आणि ती दर 12 वर्षातून एकदाच निळी फुलं देतात. त्यामुळे संपूर्ण डोंगर निळाशार दिसतो. मित्रांनो, कर्नाटकातनं उटीकडे जाताना बांदीपूर म्हणजे म्हैसूर पासून पुढे आल्यानंतर पहिल्यांदा बांदीपूर अभयारण्य लागतंय आणि त्यानंतर मधुमलाई अभयारण्य लागते जे तमिळनाडूमध्ये येते. आणि त्यानंतर जो निलगिरी पर्वताचा पट्टा येतो जिथं चहाचे मळे आहेत, उंच उंच निलगिरीची झाडं आहेत. आणि मुळात आता मे महिना आहे आणि दुपारची वेळ आहे, तर इथं गारठा आहे. सुंदर आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये लोक इकडे येतात. भाषेचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे यांना उतरलेला आम्ही इथलं पत्ता विचारायसाठी.
काय कुठं कसं कसं काय काय शी इज आस्किंग हिम. आता तो जॉब सोडणार आहे थोड्या वेळानंतर. रिझाइन. मैम तुम निकलते हो या मैं फोन करूँ ऑफिसर को मेरे से? निकल जाओ, मैं सीनियर को फोन कर रहा हूँ. हां थँक्यू. मित्रांनो, दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये असणारं उटी हे ठिकाण मे महिन्यामध्ये फिरण्यासाठी प्रचंड चांगलं आहे असं म्हणतात. खरंच इथलं आल्हाददायक वातावरण आहे. सध्या मी उटीमध्ये आहे. गारठा आहे, भर दुपारचं 2 वाजले तरी सुद्धा. खरं एक वाईट गोष्ट सांगतो ना, सगळ्यांनी हे आवर्जून ऐकावी यासाठी की उटीकडं कोल्हापुरातनं 700-800 किलोमीटर ड्रायव्हिंग करत इथं पोहोचतो आणि उटीमध्ये इतकं ट्रॅफिक आहे, इतका क्राऊड आहे की आम्ही गाडीतनं उतरलो सुद्धा नाही. 1 तासभर गाडी चालवत मजा घेत बसलो. आणि सगळ्यात वाईट सांगण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सगळं काही प्रचंड महाग आहे. म्हणजे तिप्पट चौपट रेट आहेत. आता मी ज्या ठिकाणी आलो एवढीच झाडी याच्या एंट्रीसाठी 40 रुपये तिकीट आहे. आणि मगाशी आम्ही जी बिर्याणी खाली, एकट्याला हाफ बिर्याणी होईल एवढीची, जी 250 रुपये. आणि राहण्यासाठी प्रत्येक हॉटेल्स 6,000 पासून 12,000, 15,000 आणि मग 25,000 एका नाईटची. इतकं महाग करून ठेवलं आहे. आणि आता मी तिकीट काढताना याला तक्रार करत होतो की हे महाग आहे फार, तर त्यांनाच 200 रुपये आमच्याकडनं घेतले 5 माणसांचे. हास्यास्पद आहे आणि प्रत्येकानं हा विचार करून यावं. मध्ये जी ठिकाणं बघत येणं आहे तेच फार चांगलं आहे आणि आम्ही त्याच पद्धतीनं आलो. उटीमध्ये थांबण्यासारखं काही एवढं खास नाही आहे. सगळे पॉईंट्स प्रचंड हायली क्राऊडेड आहेत. इथनं वायनाड जे ठिकाण आहे त्या ठिकाणात आम्ही निघालेलो आहे केरळमध्ये. सो बाय बाय. अनेक चित्रपटांचं चित्रीकरण इथं झालेलं आहे आणि प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आम्ही अर्थातच हा स्पॉटही स्किप. उटीमध्ये प्रचंड गर्दी असल्याने उटीपासून पुढं 125 किलोमीटर खाली वायनाडमध्ये आम्ही उतरलो. केरळमध्ये मान्सूनने एंट्री केलेली आहे. आता आपण बघतोय वायनाडकडे जाताना हे ढग आलेत आणि आज पावसाची इथं शक्यता वर्तवली आहे. चहाची मळी आपल्या समोर दिसते. ते मान्सूनचा फील भर मे महिन्यात, चहाचे मळे आणि मान्सून आल्यामुळे हे वातावरण एकदम असं. इथं आता नीलगाय चरतील दिसली आम्हाला. उटीकडून तमिळनाडूतनं केरळकडे वायनाडकडे जाताना हा सुंदर रस्ता, आणि याला बांबू फॉरेस्ट म्हणतात. आजूबाजूला सगळं बांबूची झाडं आहेत आणि टायगर रिझर्व आहे. हत्ती आहे तिथं खूप सारे. केरळमध्ये असं प्रत्येक हॉटेलमध्ये थोडं गरम गरम आणि त्यामध्ये काहीतरी आयुर्वेदिक टाकलेलं शुद्ध पाणी आपल्याला प्यायला दिलं जातं. सर्व यानंतर आम्ही या वायनाडमध्ये असणाऱ्या एका जैन मंदिराला भेट दिली. वायनाडमध्ये थोडीफार भटकंती करून येताना कोस्टल रोडनं याना केव्ज पाहून गोव्यातून कोल्हापूरला येण्याचा आमचा मानस होता. परंतु गाडीच्या स्टार्टरला थोडाफार प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला आणि दुसऱ्याच एका मार्गाने आम्ही कोल्हापूरकडे मार्गस्थ झालो. केरळमधून मडिकेरी हाळीबेडू मार्गच वरती कर्नाटकात आम्ही आलो आणि या मार्गावरील लागणाऱ्या जंगलामध्ये पुन्हा एकदा असा एक जंगली हत्ती आम्हाला चरताना दिसला. वायनाडमधून जवळपास 290 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आर्शिकेरे येथे आम्ही स्टे केला, जे कर्नाटकात येतं. स्टे केल्यानंतर योगायोगानं आम्हाला कळालं की या ठिकाणी सुद्धा होयसळकरणे एक पुरातन मंदिर आहे. मग सकाळ सकाळी आम्ही आटपून या मंदिरामध्ये पोहोचलो. हे आहे होयसळकालीन ईश्वरा टेम्पल. या मंदिराच्या शिखरावरती आपल्याला नंदीची मूर्ती कोरलेली दिसेल, जे एक इथलं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. आर्सिकेरेनंतर आम्ही बेळगावच्या दिशेने प्रस्थान सुरू केलं, परंतु वाटेतच आम्हाला एक वेगळं आणि खूपच सुंदर मनमोहक दृश्य दिसलं. तेही आता आपण पाहूया. ही वास्तू म्हणजे कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात असणाऱ्या चन्नगिरी तालुक्यातील संतेबेन्नूर या ऐतिहासिक गावातील संतेबेन्नूर होंडा किंवा पुष्करणी. विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या विहिरीकडं आणि या तलावाकडं पाहिलं जातं. हे ठिकाण मन भरून पाहून घेतल्यानंतर इथूनच आम्ही 279 किलोमीटर अंतरावरतील थेट बेळगाव गाठलं आणि संध्याकाळची परत एकदा तिथली बिर्याणी खाऊन पुन्हा मार्केटमधून आंबे खूप सारे खरेदी करून कोल्हापूरकडे प्रस्थान केला.
मित्रांनो, आमच्या दक्षिण भारताच्या या अनप्लॅन्ड ट्रिपच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला काय काय वाटलं आणि ह्या दुसऱ्या भागातील वेगळी वैशिष्ट्ये आपण आवर्जून कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. टेक केअर. आणि मंडळी, महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील खूप साऱ्या अशा ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर सरदार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.